वाल्मिक कराड आउट, अजय मुंडे इन. धनंजय मुंडे यांना आव्हान, परळीतील मोठी बातमी. नमस्कार, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल. परळीमधील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले जगमित्र संपर्क कार्यालय सध्या एका मोठ्या बदलामुळे चर्चेत आहे. वाल्मिक कराडच्या गैरहजेरीत मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विश्वासू अजय मुंडेंना कार्यालयाची जबाबदारी सोपवली आहे. कोण आहे धनंजय मुंडे यांचे विश्वासू अजय मुंडे? आज आपण या बदलाचा इतिहास, कारणे आणि अजय मुंडेंची भूमिका याचा सविस्तर आढावा घेणार आहोत. जगमित्र संपर्क कार्यालयाचा इतिहास. 2010 साली धनंजय मुंडेंनी परळीत जनता दरबार सुरू केला. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी संपर्क कार्यालयाची गरज ओळखली आणि जगमित्र संपर्क कार्यालयाची स्थापना केली. हे कार्यालय जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सतत कार्यरत होतं. या कार्यालयाला संत जगतमित्र नागांच्या नावाने ओळखले जाते, ज्यांच्यावर धनंजय मुंडेंची प्रचंड श्रद्धा आहे. 2014 मध्ये धनंजय मुंडेंना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवडून राज्यभर दौरे करावे लागले. परिणामी कार्यालयाची जबाबदारी त्यांनी आपल्या विश्वासू सहकारी वाल्मिक कराडकडे सोपवली. कराड यांनी मतदारसंघातील समस्यांवर तातडीने उपाययोजना केल्यामुळे त्यांचा जनसंपर्क खूप वाढला. वाल्मिक कराड प्रकरण. वाल्मिक कराडने कार्यालयातून मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. मात्र मागील 4 वर्षात त्याच्या अधिकारशाहीचा विरोध होऊ लागला. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप झाले. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आणि तो न्यायालयीन कोठडीत आहे. यामुळे जगमित्र संपर्क कार्यालय अक्षरशः ओस पडले आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अजय मुंडेंची निवड. वाल्मिक कराड यांच्या अनुपस्थितीत कार्यालयाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं हा मोठा प्रश्न होता. या परिस्थितीत मंत्री धनंजय मुंडेंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. कार्यालयाची जबाबदारी त्यांनी आपले बंधू अजय मुंडेंच्या हाती सोपवली. अजय मुंडे हे पंकजा मुंडेंचे चुलत भाऊ असून 2007 साली नाथरा गावचे सरपंच राहिले आहेत. 2017 साली त्यांनी पिंपरी बुद्रुक जिल्हा परिषद गटातून निवडणूक जिंकून गटनेतेपदी भूषवले. वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक असलेल्या अजय मुंडेंची ओळख एक साधा, लोकांसोबत चालणारा नेता आणि अहंकारमुक्त अशी असल्याचं स्थानिक लोक सांगतात. अजय मुंडेंची भूमिका. अजय मुंडेंनी कार्यभार स्वीकारताच कार्यालय पुन्हा गजबजले आहे. जगमित्र संपर्क कार्यालयाची सूत्रे हाती घेताच अजय मुंडेंनी कामाला सुरुवात केली आहे. 25 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्यांवर चर्चा केली. आरोग्य सहायता कक्ष, रमाई जयंती, शिवजयंती, महाशिवरात्र उत्सव आदी कार्यक्रमावर भर देण्यात आला. त्यांचा उद्देश परळीतील जनतेला 24 तास सेवा देणे आहे. अपेक्षा आणि आव्हाने. वाल्मिक कराडच्या कार्यकाळातील वादग्रस्त घटना आणि कार्यालयातील अधिकारशाहीमुळे निर्माण झालेल्या तणावाची छाया अजूनही परळीत आहे. अशा परिस्थितीत अजय मुंडेंना आपल्या संयमशील आणि लोकाभिमुख स्वभावाने या सर्व अडचणींवर मात करावी लागेल. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील समस्या सुटतील का आणि जनता त्यांच्यावर विश्वास दाखवेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. वाल्मिक कराड समर्थक आणि अजय मुंडे यांच्यातील राजकीय संतुलन कसं साधलं जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. अजय मुंडेंचं नेतृत्व परळीतील राजकारणाला कोणता नवा मार्ग दाखवतं याची उत्सुकता सर्वांना आहे. तर मित्रांनो, परळीतील या मोठ्या बदलामुळे भविष्यातील राजकीय घडामोडींना नवीन वळण मिळेल. अजय मुंडे या जबाबदारीला कसा प्रतिसाद देतात यावर परळीच्या राजकारणाची दिशा अवलंबून असेल. अजय मुंडेंच्या या नव्या भूमिकेबाबत तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.